अंडर-19 आशिया कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत आणि बांगलादेश हे दोन संघ आमने सामने आले होते आणि या सामन्यात भारताने 41 धावांनी बांगलादेशवर विजय मिळवला. भारताने 7 गडी गमवून 20 षटकात 117 धावा केल्या आणि विजयासह 118 धावांचं आव्हान दिलं. मात्र हे आव्हान बांगलादेशला काही गाठता आलं नाही आणि बांगलादेशचा संपूर्ण संघ 76 धावांवर बाद झाला. मेक्सिकन रेसलिंग मधील दिग्गज कुस्तीपटू रे मिस्टेरियो सिनियर याचं 66व्या वर्षी निधन झालं. रे मिस्टेरियो सिनियर यांच्या करिअरची सुरुवात जानेवारी 1976 रोजी झाली. करिअर दरम्यान रे मिस्टेरियो सिनियरने कुस्तीतील अनेक चॅम्पियनशिप जिंकल्या, ज्यात WWE वर्ल्ड ज्युनियर लाईट हेवीवेट चॅम्पियनशिपचा देखील समावेश आहे. BCCI आणि PCB यांच्यामध्ये मोठ्या वादानंतर आता ICCI ने चॅम्पियन ट्रॉफीचं वेळापत्रक जाहीर केलंय. आता 2025च्या चॅम्पियन ट्रॉफीचं यजमानपद पाकिस्तानकडे सोपवण्यात आलंय. मात्र भारत पुढील वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये बांगलादेश विरुद्ध 20 फेब्रुवारीला आपल्या मोहिमेला सुरुवात करेल आणि त्याच वेळी 23 फेब्रुवारीला भारत पाकिस्तानचा बहुप्रतीक्षित सामना देखील होणार आहे. भारताचा युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी दररोज नवनवे विक्रम रचतोय. IPL 2025च्या लिलावात राजस्थान रॉयल्सने त्याला 1.10 कोटी रुपयांना विकत घेतल्यापासून वैभवने अनेक विक्रम केलेत. वैभवने 21 डिसेंबर रोजी हैदराबाद मधील नेक्स्टजन क्रिकेट मैदानावर मध्य प्रदेश विरुद्ध विजय हजारे ट्रॉफी मध्ये पदार्पण केलं. यासह त्याचं नाव रेकॉर्ड बुक मध्ये देखील आलं. लिस्ट A मध्ये पदार्पण करणारा तो सर्वात तरुण भारतीय ठरलाय. महिला क्रिकेटला चालना देण्यासाठी आणि नवीन प्रतिभेचं पालन पोषण करण्यासाठी दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनने 16, 17, 18 आणि 19 वयोगटातील तळागाळात लीग सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. BCCIच्या म्हणण्यानुसार इंडियन प्रीमियर लीग नंतर लगेचच ही लीग दिल्लीत होणार आहे. अध्यक्ष रोहन जेटली यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या DCCI वार्षिक बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली आणि या लीगमध्ये एकूण 25 ते 30 संघ सहभागी होणार आहेत. प्रो कबड्डी लीगच्या 11व्या हंगामातील 125व्या सामन्यात गुजरातने पाटणाला 40-40 असं बरोबरीत रोखलं. या बरोबरीनंतर पटना लीग टेबल मध्ये दुसऱ्या स्थानावर पोहोचलं. पटनाने 22 सामन्यात 13 विजय, 7 पराभव आणि 2 बरोबरीसह 77 गुणांसह गुण तालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. मात्र पटनासह या सामन्यात देवांकने 10 गुण घेतले, सुधाकरने 7 गुण घेतले, तर गुजरातसाठी राकेशने 9 गुण आणि गुमनासह बचावपटू जितेंद्रने प्रत्येकी 8 गुण घेतले. PKL 11च्या 2 अव्वल संघांमधील 126च्या सामन्यात काल पुण्याच्या श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात दबंग दिल्ली केसीने जयपूर पिंक पॅन्थर्सवर 33 आणि 31 असा विजय मिळवला. आशु मलिकच्या नेतृत्वाखाली दबंग दिल्ली केसीने या विजयानंतर गुण तालिकेत 3रं स्थान देखील पटकावले आणि या सामन्यात आशु मलिकने आपलं सुपर 10 सहजतेने पूर्ण केले. प्रो कबड्डी लीगच्या 11व्या हंगामात आज एकूण 2 सामने खेळले जातील. पहिला सामना तमिळ थलाइवासह बेंगळुरू बुल्स यांच्यात होणार आहे, तर दुसरा सामना हरियाणा स्टीलर्स आणि मुंबई यांच्यात होणार आहे. तमिळ थलाइवासह बेंगळुरू बुल्स हे दोघेही प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर आहेत, त्यामुळे आता हा सामना केवळ औपचारिकता राहिलाय. मात्र दोन्ही संघ हे शेवटचे सामने जिंकण्याचा प्रयत्न करतील.